टाकलेले आहेत त्या केबलाची आर्थिक गणनाच करता येत नाही. तर काही शेतकरी इथं हैराण होऊन आपले हे वाचवण्यासाठी आलेले आहेत. तर काही शेतकऱ्याची मी मुलाखत या ठिकाणी घेत आहे. ही प्रकार घडला, ही प्रकार घडू नये म्हणून तुमची भूमिका काय असेल? सध्या शेतकऱ्यावर दुष्काळ अतिवृष्टीनं भरपूर संकट आलेलं आहे. नदीचं पाणी वरचीवर कमी होत चाललं आहे आणि लाईट व्यवस्थित चालत नाही. त्याच्यात रात्रीचं लाईट असल्यामुळं एक 8-9 मोटरच्या केबला चोरून नेण्याचा प्रयत्न असताना शेतकरी खाली आल्यानंतर मुद्देमाल जाग्यावर टाकून पळून गेलेले आहेत. तरी तुमची काय बोलण्यात आहे? प्रत्येक वेळेला गाडी येतो. ह्या महिन्यात काय गाडी आली दिसली नाही वाटतं. प्रत्येकजण म्हणते गाडी काय राऊंड म्हणते. तर त्या राऊंडला गाडी किती वेळा ते टायमिंगला येते, किती कधी येते कोणाला काय माहिती होत नाही, किंवा गाडी येत असं येत नाही असं लोकांचं म्हणणं येतं. आता आम्ही चौकशी केली, गाडी किती दिवस झाली येत नाही. तर गाडी 1 महिना झाली इकडे काय फिरक नाही म्हणते कसली. तर करकम पोलीस स्टेशन गाडी व्हायला बी एक चक्कर मारण्यात यावं रोजच्या रोज. आणि चालू उन्हाचा चटका भरपूर चालू आहे, तीव्रता भरपूर वाढली आहे. त्यामुळं शेतीला भरपूर पाणी लागते. त्यामुळे शेतकरी सारखं नदी आणि घर याच्यापैकी सोडून सारखं चालू आहे त्यांचं. तर उन्हाच्या चटक्यामुळे शेतकरी पाण्या वाचून सारखं तडपडत आहे वर रानात आणि खाली कॅबला चोरा त्यांचा कार्यक्रम म्हणजे शेतकरी कुठं घरनं शेतकऱ्याचं काम झालं आहे. तर लवकर पोलीस प्रशासनाचं लक्ष देऊन संबंधित आरोपीला कडक करण्यात यावं. कडक करा. या ठिकाणी शेतकरी आज या ठिकाणी आपल्या नदीकाठच्या आमच्या जवळजवळ एक 10-12 शेतकऱ्यांचे चांगले 300 फूट केबल चोरीच्या उद्देशानं चोरून आणून इथं पळून गेलेले टाकून. तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. आणि ह्याच्या अगोदर पण पाठीमागे पण बऱ्यापैकी केबल चोरीला गेलेले आहेत. असं प्रत्येक 6 महिन्याला चालू असते सारखं. तर कॉपरच्या उद्देशानं ही केलेल्या आहेत चोरी. तर याच्यावर प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी. आज आपल्या गावावर प्रसंग आलाय, तर दुसऱ्या गावावर प्रसंग येऊ नये म्हणून तुमची भूमिका काय? लवकरात लवकर आरोपीला शोधून गजाआड करून त्यांना ही करावी, कडक कारवाई करावी. आणि पोलिसांचं पण थोडे गस्त आपल्या होळे गावामध्ये कमी आहे. तर त्या संदर्भात बी थोडी त्यांनी दररोज एखादी चक्कर तरी व्हावी रात्रीच्या, परत होऊ नये ही घटना. इतर शेतकऱ्याला तुमचं सांगणं काय? आपल्या केबल आहे त्यांना शेतकऱ्यांनी पोलिसांना बी कळवून केस गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर. आणि आपल्या शेतकऱ्यांनी पण आपल्या चक्रा मारत राहणार. शेतकऱ्यांनी चक्कर मारून लाईट आधी चालत नाही. लाखाच्या केबल आहेत ही सगळ्या मोलमत्ता सगळे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सगळ्या शेतकऱ्यांनी जाऊन पोलिसांना कंप्लेंट द्यावा आणि पोलिसांनी बी येऊन मोबाईल सहकार्य करावं, काढून द्यावा. हे काय सगळं गटोळ तिथलंच आहे. माझं म्हणणं एवढं आहे की पोलिसांनी हुडकून काढावं. पण कवठळी म्हणा, गुरसाळे म्हणा, देवडे म्हणा, खेडे म्हणा, या परिसरातल्या माझ्या शेतकऱ्यांनी सावधान राहावं व आपल्या मोटरा व केबला त्याच्याकडे कमीत कमी 24 तासातून एक 10 मिनिटं तरी घालवावं. प्रशासनाने आम्हाला मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. लाखोचा माल आहे, शेतकरी आणतोय. काय युद्ध होतंय, काय होतंय काही माहिती नाही. परंतु शेतकऱ्यावर कुठलीही सगळीकडनं शेतकरी भरायला जातोय. शेतकऱ्यावरचं संकट ही अधिकाऱ्यांनी साथ द्यावी, कारवाई करावी आणि चोराला आत जलबंद करावं एवढीच आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे.